नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत मस्त सगळ्यांच्या आवडीची चकलीची रेसिपी, पण ती पण साबुदाणा, बटाटा आणि भगर म्हणजे वरई. काही भागांमध्ये भगरला वरई असेही म्हणतात. तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून मस्त खुसखुशीत, कुरकुरीत, कुडूम लागणारी आणि कडक न होणारी, तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारी, खायला अतिशय खमंग खुसखुशीत लागणारी उपवासाची साबुदाणा भगर बटाटा चकली आणि भरपूरशा टिप्ससह आजची रेसिपी होणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला आपल्याला साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मीडियम फ्लेमवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 2 वाटी साबुदाणा इथे मी घेतलेला आहे. तुम्ही जास्त प्रमाणात बनवण्यासाठी जास्तही साबुदाणा घेऊ शकता. आता हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये मीडियम फ्लेमवर छान खरपूस होईपर्यंत 10 ते 15 मिनिटं त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला की नाही तो बघण्यासाठी साबुदाणा दाताखाली फोडून बघायचा. म्हणजे साबुदाणा जर सहज तुटल्या गेला तर आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे आणि साबुदाणाला आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून पावडर बनवून घ्यायची आहे. ती पावडर आपल्याला चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची आहे. म्हणजे साबुदाण्याचं छान असं पावडर आपल्याला तयार मिळेल. सगळ्या साबुदाण्याचं पावडर आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे आपण घेणार आहोत भगर. भगर ही आपल्याला 2 वाटी घ्यायची आहे. इथे मी अनपॉलिश्ड भगर घेतलेली आहे. तुम्ही पॉलिश्डवाली पांढरी शुभ्र जी भगर मिळते ती सुद्धा घेऊ शकता. आता भगर आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवायची आहे. आपण जसा तांदूळ धुतो तसंच आपल्याला भगरसुद्धा धुवून घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 पाण्याने भगर धुवून घेतलेला आहे. भगर शिजवण्यासाठी जेवढी आपण भगर घेतलेली आहे त्याच्या 3 पटीने पाणी आपल्याला शिजवण्यासाठी घ्यायचं आहे. तर एका वाटीसाठी 3 वाटी पाणी लागतं. तर त्यासाठी आपल्याला इथे 2 वाटीसाठी 6 वाटी पाणी इथे मी घेतलेलं आहे. 6 वाटी पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये भगर सोडायचा आहे आणि 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर भातासारखा छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. भगर छान आता 10 ते 15 मिनिटांनंतर मस्त असा शिजल्या गेलेला आहे. भगर गरम असेपर्यंत आपल्याला त्यावर झाकून ठेवायचं आहे. दुसरीकडे इथे बटाटे घेतलेले आहेत. मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही बटाट्याचं प्रमाण आपल्याला जास्तच ठेवायचं आहे. 2 वाटी भगरीसाठी इथे मी 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. ते उकळून घेतले, थंड करून घेतले, त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला किसणीच्या मदतीने किसून घ्यायचं आहे. जर आपण बटाटा किसून घेतला नाही तर आपल्याला आपल्या चकल्यांना बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही, चकल्या व्यवस्थित पाडल्या जाणार नाहीत किंवा तयार होणार नाहीत. तर इथे छान असं मी बटाटे किसून घेतलेले आहेत. आता भगर जी आहे ती अगदी गरम असतानाच आपल्याला एका मोठ्या भांड्यात किंवा ताटामध्ये किंवा परातीत आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता भगर अतिशय गरम आहे. गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायचं आहे. आता आपल्या खमंग आणि अशा खुसखुशीत चकली होण्यासाठी भगर गरम असतानाच आपल्याला त्यामध्ये जी आपण साबुदाण्याची पावडर बनवलेली आहे ती 1.5 वाटी पावडर इथे मी घेतलेली आहे. जास्त पावडर घ्यायची नाही, कारण साबुदाणा हा खूप जास्त पाणी शोषतो आणि त्याच्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला फक्त 1.5 वाटीच इथे 2 वाटी भगरीसाठी 1.5 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. सोबतच किसून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आणि इथे एक छोट्या वाटी भरून मी साबुदाणा भिजत ठेवलेला होता 3 ते 4 तास. तो सुद्धा इथे मी टाकलेला आहे. ते अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर साबुदाणा त्यामध्ये दिसायला हवा असेल तर तो तुम्ही टाकू शकता. आता इथे चवीपुरतं इथे मी सेंधं मीठ म्हणजे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतंच इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरचीचं पेस्टसुद्धा टाकू शकता. आता मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान एकजीव आणि चुरून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण मिश्रण जितकं चुरून घेऊ तितकं छान असं त्याचं मिश्रण तयार होईल आणि त्याच्या चकल्यासुद्धा छान तयार होतील. आता हे जे भगर आहे किंवा वरई आहे ते शिजवल्यामुळे तशीच आपल्या चकल्यांना छान असं बाइंडिंग येतं. सोबतच त्यामध्ये बटाटे भरपूर टाकायचे आहेत आणि बटाट्यांमुळे सुद्धा चकल्यांना छान असं बाइंडिंग येतं. तर आता हे मिश्रण आपल्याला थोडं घ्यायचं आहे. मिश्रण घेताना सुद्धा मिश्रण आपल्याला छान असं चुरून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रण एकसारखं तयार होईल, छान नरम असं तयार होईल आणि चकल्या पडताना कुठेच तुटणार नाही, मिश्रण कडक होणार नाही. तसंच जर मिश्रण तुमचं जास्त घट्ट झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि मिश्रण असं चुरून घ्यायचं. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण साच्यात मिश्रण टाकू त्यावेळेला थोडंसं गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि मिश्रण छान चुरून घ्यायचं आणि नंतर साच्यात भरायचं. साच्यात भरताना सुद्धा मिश्रण खूप दाबून भरायचं आहे, कारण जर साच्यामध्ये जर
एअर पकडल्या गेली तर आपल्या चकल्यामध्येच तुटतील. आता चकल्या इथे मी काही चकल्या ताटामध्ये टाकून दाखवणार आहे. तर इथे चकली टाकताना साचा आपल्याला खूप जास्त वर पकडायचा नाही आणि खूप जास्त खालीही नाही, मीडियम जागेवर पकडायचा आणि अशा पद्धतीने छान अशा गोल गरगरीत आपल्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त एकूण एक चकली गोल गरगरीत झालेली आहे आणि इथे मी 3 ते 4 ताटांमध्ये काढून घेतलेली आहे. सोबतच इथे तुम्हाला प्लास्टिक शीटवर सुद्धा टाकून दाखवते. मी ह्या चकल्या घरातच टाकत आहे पंख्याखाली आणि प्लास्टिक शीट टाकलेल्या त्यावर आता छान अशा गोल गरगरीत चकल्या टाकून घेणार आहेत. ह्या चकल्या थोड्याशा वाळल्या की 2-3 तासानंतर चकल्या पलटवून घ्यायच्या आणि छान ताटांमध्ये काढून जिथे ऊन येईल तिथे ह्या चकल्या ठेवायच्या. चकल्यांना 2 ते 3 दिवसाची कडकडीत ऊन दाखवायची, त्यामुळे चकल्या खराब होणार नाही, 1-2 वर्ष सहज टिकतात. तसंच इथे आपण कुठेच तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे आपल्या चकल्या सहज टिकतात. जर तेलाचा वापर केला तर चकल्यांना किंवा कुठल्याही वाळवणीच्या पदार्थांना कुबट वास लागतो आणि आपल्या चकल्या खराब होऊ शकतात, त्याला बुरशीसुद्धा येऊ शकते. तसंच ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला स्टोअर करण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करायचा. डब्यामध्ये पहिले खाली पेपर टाकायचा, त्यामध्ये वाळवणीचे पदार्थ ठेवायचे आणि डबा बंद करून छान हवेशीर जागेवर ठेवायचा. इथे बघू शकता मस्त सगळ्या चकल्या एकूण एक चकली आपली गोल गरगरीत तयार झालेली आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची टीप, आपण जेव्हा चकली तळतो तेव्हा आपल्याला तेलाचं टेम्परेचर हे मीडियम फ्लेमवर छान कडकडीत गरम केलेलं असायला पाहिजे. आता इथे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच तेल कडकडीत गरम करायचं, खूप जास्त लो फ्लेमवर तेल गरम करायचं नाही. जर लो फ्लेमवर तेल गरम केलं त्यामध्ये चकल्या तळल्या तर त्या चिवट होतात आणि खाताना कडक लागत नाही. तसंच खूप जास्त हाय फ्लेमवर जर आपण तेल गरम केलं त्यामध्ये चकल्या तळून घेतल्या तर त्या चकल्यासुद्धा वरून तळल्या जातात, आतून तशाच कच्च्या राहतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच तेल छान कडकडीत गरम करायचं, त्यामध्ये चकली सोडायची आणि अलटून पलटून 2 ते 3 मिनटं चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. आणि इथे मस्त अशा आपल्या खमंग खुसखुशीत लागणाऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. चकल्यांना काटेही खूप छान आलेले आहेत. तसंच आपण जो साबुदाणा थोडासा त्यामध्ये टाकलेला होता, अगदी मोत्यासारखा त्यामध्ये दिसत आहे आणि अतिशय अशा खुसखुशीत चकली इथे आपली तयार झालेली आहे त्या आकाराच्या दुप्पट तिप्पट ही चकली फुललेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.